अजून एक मंडळ आहे, 2 मंडळ होते का वाटतं, एक तुम्हाला दाखवायचं सगळ्या सगळ्या मूर्त्यांमध्ये ही एक मूर्ती जी रिक्षामध्ये आहे, जी रिक्षा पाण्यामध्ये बसल्या. त्यासोबत आता छोटा चिमुकला सुद्धा पाण्यात बसला आहे. त्याच पाठोपाठ दुसऱ्या चॅनलवरती आपण या मूर्तीचा पण व्हिडिओ टाकला होता. तर ही पण मूर्ती इथे आहे. ब्रँड न्यू ब्लॉग. आणि आज आपण जाणार आहोत बावड्याच्या गणपती बघायसाठी. त्यासोबतच संध्याकाळी पण अनेकदा फेरफटका होणार आहे आपल्याला गावात जायचा. सो सध्या आपण बावड्याच्या गणपती फिरतोय. बरेचसेच मूर्त्या, खूप चांगल्या मूर्त्या आहेत. तर कुठल्या कुठल्या मूर्त्या आता आपल्याला जाता जाता दिसतील, पण त्या येताना पण आपण करायच्या आहेत. जसं की आता आपल्याला दिसणार ही मूर्ती दिसली काय. तर ही मूर्ती आपण जराशी येताना व्यवस्थित एकदम थांबून शांतपणे करू. आता थोड्या थोड्या अंतरावरती आपल्या आतमध्ये मूर्त्या आहेत, त्या मूर्त्या बघून. आणि नंतर मग ज्या मेन रोडवरच्या मूर्त्या आहेत आणि चिंतामणी आहे आपला, आणि बावड्या आपल्या नदीकडच्या एक बऱ्याचशाच थोड्याफार मूर्त्या आहेत, त्या पण मूर्त्या करायच्या. सो निघत लवकर, वेळ झाला. आपली घरची आरती आणि बंडातली पण आरती झाली आहे. सो ते करून आता आम्ही बाहेर पडलोय. बघा इथे कसं आहे, बावड्याचा सम्राट म्हणजे हा पण चिंतामणी आहे. तो चिंतामणी तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्या वेळात. आणि पुढे आता लागेल बावड्याचा राजा. सो तो पण तुम्हाला दाखवणार आहे मी. त्यांचे यावेळेस सीन नाही आहे. जर सीन असते तर आणि मजा आली असती. ते जे आहे ते पाटील गल्लीचा गणपती आहे तो. जसं हे बघा, हे कसं डेकोरेशन आहे मस्त. हे आतून तुम्हाला मी दाखवणार आहे थांबून थोड्या वेळात. सो त्याच्यासाठी आपण आधी जाऊयात आतमध्ये. मित्रांनो, आता आपण आहोत दाभाडे चौकामध्ये. त्यामध्ये आता ही गुऱ्हाळ बनवलेली. आता हे गुऱ्हाळाचं भांड आहे. गुळ बनवतानाची मूर्ती. पूर्ण गुऱ्हाळाचा सेटअप आहे. जसं हे खालती हे करतायत, काय म्हणतो आपण त्याला, आग द्यायसाठी ऊसाचं जे सुकलेलं असतं ना ते तिथे देत आहे. तिथून ऊस काढतायत, रस काढतायत. रस त्या पायलीमध्ये जातोय. पायलीतून इकडे येऊन या बाजूला येऊन इथं गुळ तयार होतोय. मस्त सेटअप केला. एवढ्या मस्त मूर्त्या आहेत ना सगळे, मला बोलायला पण येणार झाले. एवढ्या भारी भारी मूर्त्या बघायला मिळायला आल्यात नाही का एका ठिकाणी. तर त्यातलीच एक ही श्रीराम रूपातील गणेश मूर्ती. तर जसं दरवर्षीप्रमाणे आपण येतो, यावर्षी सुद्धा इथं दालचिनीची मूर्ती बनवली आहे. म्हणजे दालचिनी चिटकून हे सगळी जी दिसते ही तुम्हाला दालचिनी दिसते बाप्पांच्या अंगावरती. कलरिंग वगैरे काय नाही, फक्त दालचिनी चिटकवले. तिथे पण दिसते बघा, दालचिनीपासून बनवलेली गणेश मूर्ती. तर बाप्पा आपले पाण्यामध्ये बसले. त्यासोबत आता छोटा चिमुकला सुद्धा पाण्यात बसला आहे. त्यात पाठोपाठ मूषक सुद्धा आपल्या पाठीमागे बसलेत पाण्यामध्ये. मस्त मूर्ती आहे. शाहू तरुण मंडळ, कसबा बावडा, कोल्हापूर.
दुसऱ्या चॅनलवरती आपण या मूर्तीचा आपण व्हिडिओ टाकला होता. तर ही पण मूर्ती इथेच आहे. भगतसिंग तरुण मंडळ, कसबा बावडा. मस्त आहे. श्री समर्थांच्या रूपातील गणेश मूर्ती आहे. स्वामी समर्थांच्या रूपातील सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत अष्टविनायक मित्र मंडळ जिथं आहे आता बावड्याचा विघ्नहर्ता. आणि सेटअप खतरनाकमध्ये म्हणजे बावड्यातलं असं बऱ्यापैकी सगळ्यात मोठं सेटअप म्हणू शकतो आपण हे. तर सेटअप बघू शकता कसा असं एखाद्या महिलामध्ये आल्यासारखं वाटतं ना. आणि श्रींची मूर्ती बावड्याचा विघ्नहर्ता. आतनं जाऊन आता आपण आहोत मेन रोडला. इथं स्वराज्य ग्रुपची ही मूर्ती मेन रोडलाच आहे बरोबर. मस्त आहे. विषय म्हणजे ती अंतराई कशी राहिली असेल तो मेन विषय. कुंभार मस्त असतात, काही पण करू शकतात. त्यांचा आर्ट आहे शेवटी. अजूनही मंडळ दोन मंडळ होते का वाटतं. एक तुम्हाला दाखवायचं होतं, जाताना दाखवते आज रोडवर जाणार आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. जस्ट पुढे आता ना इथे एक शाहू महाराजांच्या रूपातील म्हणू शकतो की ते भालूसोबत फायटिंग करते. सो ही एक मूर्ती आता मस्त मूर्ती आहे ही पण. तर हे आहे मराठा कॉलनीचं मंडळ, मराठा कॉलनी फ्रेंड सर्कल. आणि त्यांची मूर्ती आणि आतलं डेकोरेशन बघण्यासारखा विषय म्हणजे एखाद्या कुठल्या तरी गुहेमध्ये असल्यासारखं डेकोरेशन बनवलं आहे. म्हणजे जे जुने मंदिर वगैरे असतात आणि फिलिंग पण तसंच येतं. ॲक्च्युली इथं पण आवाज घुमा लागला आहे, जसं तुम्हाला ऐकू येत असेल. आवाज घुमा लागला इथं लिटरली. अशा पद्धतीनं मस्त डेकोरेशन केलं आहे. आणि मूर्ती तर एकदम सुरेख आहे. मस्त मूर्ती. वरती पण बघू शकता फुलाचं डिझाईनाचं हे केलं आहे. जे पुरातन मंदिरांना असतं ना तशा प्रकारे डिझाईन वगैरे केलं आहे. वरती साईडनं पण बघू शकता पिलर्सनं पण आहे. पिलर्सनं पण इथे व्यवस्थित सगळीकडनं डिझाईन केलं आहे. कोरलेले असतात ना पिलर्स तशा टाईपमध्ये. मस्त असतात डेकोरेशन केलं आहे. आणि इथे लॅम्प पण आहे जुन्या काळातला. सो आणि मूर्ती सुरेख मूर्ती. मोठी मूर्ती ही छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता पण पाठीमागे घेतो पाहिजे. ही एक मूर्ती तोड नाही यार महाराजांचा शेवटी तोड नाही. आता हा आहे कोल्हापूरचा उत्तरेचा राजा आणि सेम चिंतामणी टाईप मूर्ती आहे. चिंतामणीच. हां हां. म्हणजे मुंबईमध्ये अशी जी चिंतामणीची मूर्ती आहेत ना सेम तशी प्रभावळ वगैरे कसली प्रशस्त आहे प्रभावळ. आणि पाठीमागचं पण त्याच्या जे प्रभावळीच्या वर दिसतं ना ते सुद्धा सुरेख मूर्ती आहे. तर इथला पण सेटअप मस्त आहे. पंचमुखी आपण बरोबर नदीच्या इथं आहोत आत्ता. आणि इथली पण मूर्ती खूप सुरेख आहे. आगळी वेगळी मूर्ती आहे. प्रभावळ देवीच्या आकारातली आहे. आणि हा पूर्ण सेटअप पण भारी वाटतो. वरती झुंबर वगैरे लावल्यात छान. 2 झुंबरच असे आहेत की पैसे फेडवायत सगळे. खतरनाक मूर्ती तर प्रशस्त आहे. मस्त. एवढा लांब सेटअप आहे सगळा. तर या बाप्पांच्या आगमन सोहळ्याला पण आलो होतो. आणि या बाप्पांच्या माथ्यावर तुम्ही बघू शकता लाईट लागते. सुरेख अशी मस्त मूर्ती आहे. आपण ह्याच्या आगमनाच्या वेळेस आपण इथेच म्हणजे ह्या चौकामध्ये लाठीकाठीचे खेळ होते ते आपण बघितले होते. तर हीच ती मूर्ती होती.
पळवा लागले आणि विषय म्हणजे आपण अर्ध्या तासामध्ये ऑलमोस्ट निम्म्यापेक्षा जास्त बावडा फिरलोय. निम्म्यापेक्षा जास्त बावडा आपण फिरलोय अर्ध्या तासात. म्हणजे एवढ्या फास्ट फिरलोय ना बावडा. आता इथले पुण्यामध्ये बघायचे इथले आणि पुढचे. वाव, जय भवानी फ्रेंड्स. आता ही आहे श्रीराम रूपातील गणेश मूर्ती. खालती गदा आहे, गदावरती आपले गणपती विराजमान आहेत आणि इथं सेटअप पण तसाच केला फुल. अशोक वाटिकामध्ये श्रीराम आणि माता सीता बसलेले. नाही असू दे काय इश्यू नाही एवढं. अच्छा, फुल दोन्ही बाजूने सेटअप केला त्यांनी. हनुमानाची भेट इथे अशोक वाटिकामध्ये, म्हणजे वनवासातला प्रसंग आहे हा सगळा. अशोक वाटिका. इकडे रावण साधूचे वेश घेऊन आलाय. रावण सीताहरण करतोय. जटायूला इथं मृत्युमुखी पाडलं होतं. इथे श्रीरामांची आणि जटायूची भेट. मग बजरंगबली घेऊन जाताना, हनुमान आपले रामसेतू बांधताना, सगळं हे मस्त प्रसंग हे केलं त्यांनी. छान 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 फुल प्रसंग केला. आणि तशी श्रीरामांच्या रूपातील गणेश मूर्ती आणि पाठीमागं पूर्ण अयोध्या. हो, थांब मस्त मूर्ती इथली पण. दादा फोटो काढणार आहेत. मारत्यात त्यांनी फोटो झाला मारत्यात. आगळ्या वेगळ्या मूर्त्यांमध्ये ही एक मूर्ती जी रिक्षामध्ये आहे, जी रिक्षा चालक आहेत आपले गणपती बाप्पा. तू कोण आहेस बे? कोण आहे? तर हे बाप्पा आपले रिक्षामध्ये आहेत. रिक्षा ड्रायव्हर आपण म्हणू शकतो. छान आहे, मस्त सुंदर मूर्ती आहे. तर आता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील गणेश मूर्ती आहे, जी शेतकऱ्यांना मदत वगैरे करते. मस्त गेल्या, थीम मस्त गेल्या तयार. तर यातल्या बऱ्याच मूर्त्या आपण बापडक्यामध्ये तयार होताना बघितल्या. ही पण आपण मोस्टली तरी बघितल्या बापडक्यामध्ये तयार होताना. सुरेश मित्रमंडळ, बावड्याचा गजराज. तर सगळ्यात सुरेख डेकोरेशनपैकी अनेक डेकोरेशन जे आहे बावड्याचा सम्राट. आणि ही पण चिंतामणी मूर्ती जी मुंबईवरून येते. ॲक्च्युअल जे चिंतामणी मूर्तीचा जो साचा आहे आणि या मूर्तीचा जो साचा आहे तो सेम आहे, फक्त प्रभाव त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. तुम्ही आता पहिल्यांदा डेकोरेशन बघून घ्या लांबनं. जवळ जाऊन तुम्हाला मी मूर्ती दाखवतो कशी आहे. सुरेख डेकोरेशन आहे. वरती झुमर, झालर आणि सगळ्या बाजूने मस्त केलं आहे डेकोरेशन. आता आज जाऊया. फायनली लास्ट बट नॉट लिस्ट आपण आहोत आता भारतवीर मित्रमंडळ. समोरच आहे बावड्याचा राजा तिकडे. आणि भारतवीर मित्रमंडळामध्ये आपण दरवर्षी येतो इथलं पण व्हिडिओ शूट करायला. होय मला ओळखतं काय? नाही ओळख लागते काय म्हणलं. तर ते मण्यात आहेत आपल्या इथे, आपल्यासोबत असायचे, जिमला असायचे आपल्यासोबत. आणि बावड्याचा महागणपती. सुरेख डेकोरेशन भारी आहे. आणि इकडे
सीन यांचा सीन पण मस्त असतोय, म्हणजे थीम असते प्रत्येक वेळेस काहीतरी, त्या थीमवरती एक रिलेटेड सीन असतो प्रत्येक वर्षी. सो यावर्षी बघायचा काय सीन आहे, दरवर्षी आपण येतो, यावर्षी पण बघूत आपण सीन कसा आहे काय. सो आता सध्या तरी डेकोरेशन तर खूप सुरेख आहे. आता सध्या गणपती फिरतोय, सीनच्या वेळेस आपण सीन बघायला येऊ सगळे. प्लन तिथे भारतवीरचा पाहिला, त्याच्या पाठोपाठ हा बावड्याचा राजा, पाटील गल्ली, आणि इकडून येते मर्सिडीज बेन्झ. गो अरे ही ओपन रूफ आहे मर्सिडीज बेन्झ. बापरे, ही कोल्हापुरात आहे. असो, ते महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला महत्त्वाची गणपती बाप्पा आहे सध्या. दाखवूनच चुकी केली मी पहिली गोष्ट म्हणजे. पण आता आतमध्ये जाऊ. पाटील गल्ली, बावड्याचा राजा. डेकोरेशन पहिल्यांदा बघून घ्या, मूर्तीकडे आपण जाऊच, डेकोरेशन आधी बघून घ्या. सेम म्हणजे सेम लालबागच्या रूपातील मूर्ती, डेकोरेशन पण तशाच पद्धतीचं, मस्त अशी मूर्ती, सुरेख मूर्ती. सुरेख मूर्ती. पाटील गल्लीला लागून हाय गणपती. अरे यार, गणपती बाप्पा मोरया. संघर्ष मित्र मंडळ, कसबा बावडा, कोल्हापूर मेन रोड. यांचा पण दरवर्षी आगळा वेगळा गणपती असतोय. ते गणपती बघायला सुद्धा मस्त वाटतंय. दरवर्षी आगळेवेगळी काहीतरी नवीन मूर्ती असते दरवर्षी. सो त्याच वेळी यावर्षी हत्तीच्या जे दात आहेत त्या दातांमध्ये झोका बांधला आहे, आणि त्या झोकांवर बसलेले आपले बाप्पा. माझ्या सोंड खूप मोठं आहे रे, मी अर्धी घेतले सोंड, तरी पण आता फुल घेतले मी सोंड या. आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही जर नोटीस केला तर पाठीमागे ना शिवलिंग सुद्धा आहे, आणि या बाजूने पूर्ण झरा वाहतोय. चेष्टा नाही अशी, म्हणजे पूर्ण एका मांडवामध्ये सेटअप करणं एवढा चेष्टेची गोष्ट नाही आहे. छान मस्त. तर मित्रांनो, ही नुसती, अरे बापरे, हां चालू आहे, जाऊ ठेवा ठेवा, काही इश्यू नाही. तर दादानी पाठीमा आपल्यासाठी खटका लावायला लावला, त्याच्यामुळे मूर्ती हलते ॲक्च्युली, म्हणजे झोपाळा घेते. मला नोटीस होत असेल, हलते ती. सुरेख. पहिल्यांदा सोंड घेऊया, सोंड खूप उंच आहे हत्तीची पाठीमागे. मस्त आहे मूर्ती, छान सुंदर क्यूट मूर्ती आहे. मेन रोडला ग्रुप ऑफ हिंदवीज, आपण म्हणजे हिंदवी स्पोर्ट्समध्ये असतोय आपण, पण त्याचप्रमाणे ग्रुप ऑफ हिंदवीज सर्फिंग करते, गणपती बाप्पा सर्फिंग करतानाची मूर्ती. हातामध्ये पासरी आहे, आणि पासरीच्या वरती बाप्पा बसले. तर बावड्याचे प्रिन्स शिवाजी शाळेच्या बरोबर मागं प्रिन्स शिवाजी तरुण मंडळ म्हणून आहे. दरवर्षी यांची सुद्धा लाइटिंगमध्ये काहीतरी मूर्ती असते. यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये चेहरे बनलेले आहेत. आता हे नेमकं काय आहे माहीत नाही. तर खालती त्रिमूर्ती तर दिसत आहेत, 1 2 3 4 खांब आहेत. त्या खांबांवरती त्रिमूर्तीचे आकार दिसत आहेत. वरती शिखर आहे, शिखरावरती पण साईडनं पूर्ण चेहरे दिसत आहेत. आणि आतमध्ये बाप्पा विराजमान असलेले. आता जे तुम्ही LED जे लाईट्स होते आणि जे मंदिराचा आकार होता, तर तो ह्याच मंदिरात म्हणजे हेच आहे. तर ते तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल की 2 लाख LED बल्ब्स यूज करून षण्मुखा स्वामी मंदिर बेंगलोरला असंच एक मंदिर आहे. त्या मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये जी मूर्ती म्हणजे जे मंदिर आहे ते LED मध्येच नाही आहे. तिथलं ॲक्च्युअल जे मंदिर आहे बेंगलोरचं
इथे त्यांनी जे साकारलेलं आहे ते फक्त जे बाहेरचं जे आउटरलेट आहे म्हणजे जे शिखर आणि जे जिथे ॲक्च्युअल मूर्ती आहे षण्मुखा स्वामीची तर ते अशा पद्धतीने केलं फक्त. हां तिथं स्कॅनर पण आहे तुम्ही ते पण करू शकता स्कॅन पण करू शकता मॅपचं. मॅपवरती तुम्हाला व्यवस्थित दिसेल इथं स्कॅन केलं की तुम्हाला दिसून जाईल षण्मुखा स्वामी मंदिर बँगलोर. तर आता आपल्या पण अपार्टमेंटचा दाखवणार बसतो ना कारण जिथे राहतोय तिथे पण आपला गणपती बसतोय सो आपल्या अपार्टमेंटमध्ये पण जाऊन आपल्या अपार्टमेंटचा पण गणपती यूट्यूबवरती आलाच पाहिजे. तो आणताना तर आपण केलाच आहे व्हिडिओ पण अपार्टमेंटमध्ये जाऊन अपार्टमेंटचं जे डेकोरेशन आपण केलंय ते डेकोरेशन प्लस गणपती बाप्पा ते सुद्धा आपण त्यामध्ये कॅप्चर करू. सो जाऊ आता अपार्टमेंटमध्ये. बाय द वे मी बघापासून फिरतोय असं निवांत ते कशामुळे ते सांगतो. समोर आहेत आपल्यासमोर रात्रीचे शिंदे जे फास्ट गाडी चालवत आहेत वेगळ्या करणारे माझी घटना झाली लागल्या त्यामुळे याला मी हळू घेऊन आलोय. अरे इतकी पण मोठी झाली होती पाठीमागे त्रिशूलातल्या ह्याच्यावर होती नाही राहते सोडा असू दे ओके भारी असणार आहे. सो अजून काही आपल्याला बघायला मिळालंच तर आपण ते आणि बघू. सो जाऊयात आता पहिल्यांदा आपल्या अपार्टमेंटमध्ये गाडी. आता आपण आहोत आपल्या अभिदीप कॉलनीमध्ये. आईला अभिदीप कॉलनी कुठली आली ते कोणतरी पडलं ज्ञानदीप टॉवर्स मध्ये आणि ज्ञानदीप टॉवर्सचा आता आपला गणपती दाखवायची वेळ आलेली आहे आपल्याला. आपला गणपती बावड्यामध्ये आपला पण गणपती आहे की. सो ही आहे आपली मूर्ती छान सुंदर मूर्ती आणि आपण त्याला विषय म्हणजे हे पण लावलेत सेपरेट दागिने सुद्धा आपण केले त्यावेळेस. तो मस्त